नमस्कार. टेट, टाईट, MPSC किंवा पोलीस भरती या परीक्षांमधली स्पर्धा किती जीवघेणी असते हे वेगळ्याने सांगायला नको. एका मार्कासाठी हजारो विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडतात. आजच्या या विश्लेषणात आपण तोच एक अत्यंत महत्त्वाचा आणि हक्काचा गुण खिशात टाकणार आहोत, तोही एका सोप्या मास्टर ट्रिकने. आजचा आपला मुख्य विषय आहे समास. हे नुसतीच व्याकरणाची एक संकल्पना नाही आहे, तर स्कोअर वाढवण्याचा एक हमखास शॉर्टकट आहे. ही ट्रिक एकदा डोक्यात बसली की तो एक गुण कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही याची खात्री बाळगा. आजच्या या संपूर्ण प्रवासात आपण 4 प्रमुख टप्प्यांतून जाणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे समास नक्की काय आहे ते पाहू. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात त्याचे अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही हे प्रकार समजून घेऊ आणि शेवटी एक छोटीशी रिव्हिजन आणि सराव करू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. समास म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर समास म्हणजे शब्दांचे बचत खाते. आपण बोलताना अनेकदा फापट पसारा टाळतो आणि शब्दांची काटकसर करून मोजक्याच शब्दांतून एक छोटा पण तितकाच अर्थपूर्ण जोडशब्द तयार करतो. या प्रक्रियेलाच समास म्हणतात. आता इथे बघा, राजा आणि पुत्र या 2 वेगळ्या शब्दांची बचत होऊन राजपुत्र हा किती सुटसुटीत शब्द तयार झालाय, किंवा जल आणि पान मिळून जलपान तयार होतं. शब्दांची हीच काटकसर समासाचं खरं सौंदर्य आहे. पुढचा सगळा खेळ समजण्यासाठी हे 2 सुवर्ण शब्द अगदी पक्के लक्षात ठेवायचे आहेत. समासात जो पहिला शब्द असतो त्याला व्याकरणाच्या भाषेत पूर्वपद म्हणतात आणि जो दुसरा शब्द असतो त्याला उत्तरपद म्हणतात. पहिला म्हणजे पूर्वपद, दुसरा म्हणजे उत्तरपद. अगदी सोपं आहे. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, अव्ययीभाव आणि तत्पुरुष समास. समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही. पण हे प्रकार ओळखायचे कसे? तर संपूर्ण खेळ एकाच प्रश्नावर अवलंबून आहे, आणि तो प्रश्न म्हणजे 2 शब्दांपैकी कोणता शब्द जास्त ताकदवान किंवा महत्वाचा आहे. ही घ्या पहिली अत्यंत महत्वाची ट्रिक. जर जोड शब्दातील पहिला शब्द म्हणजेच मगाशी आपण पाहिलेलं पूर्वपद हे अधिक महत्वाचे असेल आणि ते एखाद्या अव्ययासारखे काम करत असेल तर तो डोळे झाकून अव्ययीभाव समास समजायचा. परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जाणारं यथाशक्ती हे उदाहरण पहा. यामध्ये यथा म्हणजे प्रमाणे हा पहिला शब्द जास्त ताकदवान आहे, तो दुसऱ्या शब्दावर पूर्ण हुकूमत गाजवतो. किंवा दररोजमधील दर हा शब्द, ही अव्ययीभाव समासाची अगदी क्लासिक उदाहरणे आहेत. आता दुसऱ्या ट्रिककडे वळूया. इथे पारडं पूर्णपणे फिरतं. ताकदीचा हा समतोल पूर्णपणे दुसऱ्या शब्दाकडे म्हणजेच उत्तरपदाकडे झुकतो. जेव्हा दुसरा शब्द जास्त महत्वाचा असतो तेव्हा तिथे तत्पुरुष समास तयार होतो. आता ग्रामसभा हा शब्दच घ्या. यात ग्रामपेक्षा सभा या दुसऱ्या शब्दाचं वजन जास्त आहे. सभा महत्वाची आहे. तसंच राजपुत्रमध्ये पुत्र किंवा देवालयामध्ये आलय हे दुसरे शब्द अधिक अर्थपूर्ण ठरतात. हाच आपला तत्पुरुष समास. पुढचा म्हणजे आपला तिसरा भाग आहे द्वंद्व आणि बहुव्रीही समास. द्वंद्व समासाची ट्रिक खरोखरच खूप सुंदर आहे. इथे कोणत्याही एका शब्दाची मक्तेदारी नसते. इथे पहिला आणि दुसरा दोन्ही शब्द अगदी समान ताकदीचे आणि तितकेच महत्वाचे असतात. इथे पूर्णपणे समानतेचा नियम लागू होतो. आपल्या रोजच्या वापरातील आईवडील किंवा सुखदुःख या शब्दांचा विचार करा. आई जितकी महत्वाची तितकेच वडीलही. सुख जितके महत्वाचे तितकेच दुःखही. तसंच भावा-बहीण, दिवस-रात्र दोन्ही पारडी अगदी समान. यावरून ही संकल्पना कायमची मनात कोरली जाईल. आणि आता सर्वात रंजक आणि अनपेक्षित वळण. ह्या प्रकारात ना पहिला शब्द जिंकतो ना दुसरा शब्द. हे दोन्ही शब्द एकत्र येतात आणि चक्क एका नवीनच तिसऱ्याच अर्थाकडे बोट दाखवतात. ह्या जादूलाच बहुव्रीही समास म्हणतात. जसं की चंद्रमुख, यात चंद्र आणि मुख हे 2 शब्द एकत्र येतात खरे, पण ते एका तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतात जिचा चेहरा चंद्रासारखा आहे. किंवा पितांबर, पिवळे वस्त्र धारण करणारी तिसरीच व्यक्ती. हीच बहुव्रीही समासाची खरी ओळख आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे, रिव्हिजन आणि सराव. हे आहे मास्टर शीट. ही माहिती अगदी डोळ्यात साठवून ठेवा. पहिला शब्द महत्वाचा, दुसरा शब्द महत्वाचा, दोन्ही शब्द महत्वाचे आणि तिसराच अर्थ निघणं, हीच ती यशाची 4 रहस्य आहेत जी एका दृष्टिक्षेपात इथे मांडली आहेत. चला आता एक जलद सराव चाचणी घेऊया. मागील स्पर्धा परीक्षांमधून थेट घेतलेला हा प्रश्न आहे. विचार करा, आई-वडील हा शब्द समासाच्या कोणत्या प्रकारात मोडेल? जर उत्तर द्वंद्व समास असं मनात आलं असेल तर अभिनंदन,
कारण इथे आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं वजन अगदी समान आहे. दोन्ही पदे तितकीच महत्वाची असल्यामुळे हा द्वंद्व समास आहे. पॅटर्न ओळखण्याची क्षमता तपासण्यासाठी हा दुसरा जलद प्रश्न. राजपुत्र हा शब्द समासाच्या कोणत्या प्रकारात येतो? थोडा विचार करा. यात कोणता शब्द अधिक महत्वाचा वाटतोय? अगदी बरोबर. उत्तर आहे तत्पुरुष समास. इथे राजापेक्षा पुत्र या दुसऱ्या शब्दावर अधिक भर दिला गेला आहे. दुसऱ्या शब्दाचे म्हणजेच उत्तरपदाचे प्राबल्य असल्यामुळे हा तत्पुरुष समास ठरतो. शब्दांचा हा समतोल ओळखण्याच्या या 4 सोप्या ट्रिक्स वापरून तो हमखास मिळणारा एक मार्क खिशात टाकायला आता सगळेच जण सज्ज झाले आहेत. विचार करा, केवळ ही 4 रहस्य पक्की करून आगामी परीक्षांच्या यादीत हजारो विद्यार्थ्यांच्या किती पुढे झेप घेता येईल. हीच माहिती पुन्हा उजळणी करा आणि यशाकडे वाटचाल करा.